नमस्कार मित्रांनो, मी विनोद कुलकर्णी. जनसंवाद न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, काल आपण भाग पहिला सामाजिक समस्येवर पाहिलेला आहे. आज आपण शेतकरी या विषयावर बोलणार आहोत. मित्रांनो, संपूर्ण देशामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये शेतकरी विषय हा एवढा राजकारणी लोकांनी हे केला आहे की विचारता सोने मतापोटी. परंतु मित्रांनो, शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून शेतकऱ्यांचा विकास होईल का? मुळीच नाही. मित्रांनो, शेतकऱ्यांना ज्ञानी बनवलं पाहिजे. आता तुम्ही म्हणता ज्ञानी म्हणजे काय? तर मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या देशामध्ये हरित क्रांती झाली त्यावेळेसच्या तंत्रज्ञानाने असे सांगितले होते की 40-60 खत म्हणजे बैलगाडी हे शेणखत वापरा आणि 1 क्विंटल रासायनिक खत वापरा. परंतु आपल्या शेतकरी वर्गांनी काय केलं की रासायनिक खताचा एवढा भरमसाठ वापर केला आणि शेणखत 40 गाड्या वापरायच्या ऐवजी एका गाडीवर आले. आता तर मी म्हणतो एक गाडी सुद्धा वापरत नसतील, कारण जनावर नष्ट झालेले आहेत. मित्रांनो, मग इतकं रासायनिक खत वापर झाला. सुरुवातीच्या काळात त्या रासायनिक खताचं, कारण पहिलं शेणखत वापरलं होतं आणि नंतर रासायनिक खत वापरलं म्हणून पिकामध्ये उत्पादन क्षमता वाढली नाही असं नाही, परंतु त्या कालांतराने त्या जमिनीचा कस हा निकृष्ट दर्जाचा होत गेला आणि आज अशी कंडिशन आहे की रासायनिक खत टाकलं तरच पीक येते. कारण रासायनिक खताची जी ऊर्जा असते ती तात्पुरती असते. शेणखत एकदा जर टाकलं तर किमान 3 ते 4 वर्ष खत टाकायची गरज पडत नाही. पण रासायनिक खताचं तसं नाही. रासायनिक खत 2 ते 3 महिन्यात त्याचा उपयोग होतो, अन्यथा त्याचा काही उपयोग होत नाही. आणि मित्रांनो, रासायनिक खत एवढ्या मोठ्या प्रमाणात वापरायला सुरुवात केली की कंपन्यांची उत्पादन क्षमता कमी पडली. त्यामुळं रासायनिक खताच्या किमती वाढत गेल्या. आज अशी कंडिशन आहे, जर खरंच 2 ते 3 वर्ष शेतकऱ्यांनी जर रासायनिक खत नाही वापरलं तर त्या कंपन्या तुमच्या दारात खत घेऊन येतील आणि त्याची किंमत सुद्धा कमी करतील. आणि वास्तविक पाहता रासायनिक खताची एवढी गरज आहे का? मुळीच नाहीये. बरं, हे करत असताना आपण काय केलं? ठीक आहे, तुम्ही शेतीतलं माहिती तंत्रज्ञान वापर केला, त्याचा यूज करायला पाहिजे, ही मी थोड्या वेळ मान्य करतो. परंतु हे सगळं करत असताना आपण काही ठराविक पिकावर येऊन थांबलो. उदाहरणार्थ सोयाबीन, कापूस, नंतर हे इत्यादी पिकं, म्हणजे कापूस, सोयाबीन हे पिकं आणि ऊस ह्या पिकावर येऊन थांबलो आणि बाकीचे पिके आज नष्ट होत चाललेत. उदाहरणार्थ जवस, फुलगा, नंतर मटकी असे इत्यादी, करडी, सूर्यफूल हे पिकं जवळपास महाराष्ट्रातून नष्ट होत चाललेत. आणि लक्षात ठेवा, फुलग्यासारखं पीक, जवसासारखं पीक, नंतर सूर्यफुलासारखं पीक, याला उत्पादन खर्च शून्य होता. कारण शेती हा उत्तम व्यवहार म्हणजे उत्तम शेती, दुय्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं समजलं जात होतं. पण आज असं परिस्थिती निर्माण केलेली आहे शेतकरी वर्गाने की शेती हा उद्योग शून्य उत्पादन खर्च असणारा उद्योग होता, परंतु आज तो 100% वर उत्पादन खर्च नेलेला आहे. का? तर माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करू नका असं माझं मुळीच मत नाहीये, पण किती प्रमाणात करावं हे तुम्ही ठरवलं पाहिजे. हे ज्ञान शेतकऱ्यांना दिलं पाहिजे. कारण उत्पादन खर्च जर तुमचा वाढत असेल, ठीक आहे, तुमचं पीक उत्पादन क्षमता वाढली तरी पण उत्पादन खर्च जर वाढला तर त्याचा शेतकऱ्यासाठी काही उपयोग होत नाही. मी एक वेळेस असं म्हणेन, उत्पादन कमी झाला हरकत नाही, पण उत्पादन कमी जरी झालं तरी उत्पादन खर्च जर शून्य असेल तर त्या कमी झालेल्या उत्पादनात सुद्धा शेतकऱ्याची प्रगती होते. हे सगळं असताना देखील आपण शेतकरी वर्गाला ज्ञानार्जन करायला कमी पडतो. नुसतं आर्थिक मदत तरी खऱ्या शेतकऱ्याला मिळते का? मुळीच मिळत नाही. या शेतकऱ्याच्या नावाखाली बाकीचे धनधान्य लोक त्याचा फायदा घेतात आणि शेतकऱ्याचं नुसतं नाव केलं जातं. बरं, हे करत असताना लुटलं कोणाला जातं? शेतकरी वर्गाला लुटलं जातं. आता तुम्ही म्हणाल कसं? तर सांगा मला. वाहतूक व्यवसायामध्ये जवळपास 90% हे शेतकरी वर्गाचीच मुलं आहेत. मग शेतकऱ्याला 2 रुपये देण्यासाठी त्यांच्या शेतकऱ्यांच्या मुलाकडून वाहतूक खर्चातून कर आकारून तो पैसा वसूल केला जातो. म्हणजे कोणाकडून केला जातो? शेतकरी वर्गाकडून, सर्वसामान्यांकडून हा कर वसूल केला जातो आणि हाच कर वसूल केलेला परत शेतकऱ्याला थोड्या प्रमाणात दिल्याचा
आमिष दाखवतात. वास्तविक पाहता त्या दिलेल्या ह्यातून शेतकऱ्याचा तर विकास होणारच नाही. कारण मुळात शेतकऱ्याला ज्ञान देणं हे महत्वाचं आहे आणि ज्ञान दिलं तरच शेतकऱ्याची प्रगती होईल आणि शेतकऱ्याची प्रगती झाली तरच समाजाची आणि राष्ट्राची प्रगती होईल. त्यासाठी शेतकरी वर्गाला ज्ञान देणं महत्वाचं आहे. ज्ञान देत असताना त्यांना बाकीची जी भौतिक साधनं आहेत, उदाहरणार्थ लाईट, पाणी, ही पण व्यवस्था शासनाने करायला पाहिजे. कारण वैयक्तिक जे सामूहिक गरजा आहेत, थोडक्यात म्हणजे सामूहिक गरजा हे शासनाने पुरवणं शासनाचं कर्तव्य आहे. पण ते न करता शासन काय करते, वैयक्तिक गरजा पुरवल्या जाते, पण वैयक्तिक गरजा पुरवून कोणाचंही कल्याण होणार नाही. त्याच्यामध्ये राष्ट्राचं आणि समाजाचं अधोगतीला जाणार आहे. त्यामुळे जर खऱ्या अर्थाने समाज आणि राष्ट्राची उन्नती करायची असेल तर शेतकरी वर्गाला ज्ञान देणं महत्वाचे आणि परत एकदा सेंद्रिय पद्धतीच्या शेतीकडे वळणं महत्वाचे. आणि हे जर केलं तरच आपल्या समाजाचा, राष्ट्राचा आणि राज्याचा विकास होईल आणि शेतकरी वर्ग प्रगतिशील आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. हे करण्यासाठी शेतकऱ्याला ज्ञानार्जन शासनामार्फत, तरुणामार्फत, समाजातील विविध घटकामार्फत शेतकऱ्याला ज्ञानार्जन करणं महत्वाचं आहे आणि हे केलं तरच राष्ट्राचा आणि शेतकऱ्याचा विकास होईल. नमस्कार.